बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी ते नांदेडच्या हातगावमधून आदर्श शिक्षक बी.व्ही. शादुलवार यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न। महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय कवाना तालुका हातगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून सहशिक्षक म्हणून असलेले श्री बालाजी वेंकटराव शादुलवार यांचा आज सेवापूर्ती सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला आहे। या सोहळ्याला उपस्थित व कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था कवाना येथील सचिव राहुल दादा प्रधान यांच्या हस्ते आज त्यांचा गौरव सन्मान करून सेवापूर्ती सत्कार सोहळा करण्यात आला आहे। त्यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालय कवाना येथील सर्व शिक्षक व कवाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील सर्व जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक व पत्रकार बांधव उपस्थित होते। गेली 1988 पासून या सावित्रीबाई फुले विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो आणि आज माझा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला। महात्मा फुले शिक्षण संस्था कवाना व सावित्रीबाई फुले विद्यालय कवानाच्या वतीने आज माझा बहुमान झाला। एक असं वाटते की जोपर्यंत माणसाला अंगात शक्ती आहे, ताकद आहे, तोपर्यंत माणसानं काम केलं पाहिजे। आणि माझा पिंड असा आहे की बापा सतत आपण आपल्या विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे, ज्ञानदान दिलं पाहिजे। कारण ही युवा पिढी अनेक संकटात आहे, अनेक त्यांच्यामध्ये नवीन बदल घडवायचे आहेत आणि नवीन भारत घडवायचं खरं सामर्थ्य युवा पिढीत आहे। आणि त्यांना आपण काहीतरी मोटिवेशन करून त्यांना चांगली प्रेरणा दिली पाहिजे। सतत शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना विविध ज्ञान दिलं पाहिजे, हाच माझा नेहमी मानस होता। आज नियत वयोमानानुसार मी जरी रिटायर होत असलो तरी मला वाटत नाही की मी रिटायर व्हावं, परंतु आज निवृत्त होत आहे आणि याही पुढे मी निवृत्त झाल्यानंतरही यापुढे माझी जी सामाजिक सेवा असेल, राष्ट्रसेवा असेल, विद्यार्थी सेवा असेल ती माझी कायम राहील। आणि आज एक दुःखही होत आहे की मी निवृत्त होत आहे, परंतु आनंद या गोष्टीचा एक मला समाजकार्यासाठी आज भरपूर वेळ भेटणार आहे। तो वेळ मी समाजाला देईल, राष्ट्राला देईल, विद्यार्थ्याला देईल आणि विविध सामाजिक उपक्रम असतील, जे काही वृक्षारोपण असेल, पाणी बचाव, पाणी जलसेवा असेल किंवा समाजातल्या जे काही अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मला जे ईश्वराने जे आयुष्य दिले ते वाहीन, एवढंच मी बोलतो। शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना एक आव्हान असेल की विद्यार्थी मित्र, या धावत्या युगामध्ये तुम्ही कधीही कमी पडू नका। कारण येणाऱ्या वादळाला पेलण्याची क्षमता आपल्या ग्रामीण जनतेच्या, ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये आहे। आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना तुम्हाला एक स्वतःचं एक आत्मबल आहे, ते आत्मबल जागृत ठेवा। आणि कुठल्याही, आम्ही सुद्धा एक सामान्य कुटुंबातला गरीबाचा एक मुलगा आहे आणि इथपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी, माझ्या गुरूंनी दिली आणि तीच क्षमता तुमच्यात येऊ आणि तुम्ही सुद्धा एक चांगले अधिकारी बनून राष्ट्रसेवा, समाजसेवा करा आणि आपल्या गावासाठी काहीतरी करा, हीच मी त्यांना एक विनंती करतो।